धुळे शहरातील सुरत नागपूर बायपास रोड परिसरातील सिंचन कॉलनीतील रहिवाशांना रस्ता नसल्यामुळे येण्या जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे। तसेच सदर रस्त्यावर अतिक्रमण असल्याने जो रस्ता आहे तो देखील गायब झाला आहे। त्यामुळे रहिवाशांची ही अडचण लक्षात घेत रस्त्याची सुविधा करण्यात यावी अशी मागणी रहिवाशांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की धुळे महानगरपालिका हद्दीतील सुरत नागपूर बायपास रोडवर सर्वे नंबर 76-2 मध्ये सिंचन कॉलनी आहे। सदर कॉलनी ही रस्त्यापासून काही अंतरावर आहे। या कॉलनीतील नागरिकांना मुख्य रस्त्यापासून येण्यासाठी रस्ता आहे, मात्र या रस्त्यावर बऱ्याच प्रमाणात अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे। त्यामुळे कॉलनीतील नागरिकांना येण्या जाण्यात जागा उरली नाही। सध्या स्थितीत नागरिक खासगी प्लॉटमधून ये-जा करत आहेत। हक्काची रस्त्याची सोय असतानाही रहिवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या कॉलनीतील रहिवाशांना रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रहिवाशांनी प्रशासनास निवेदनातून केली आहे। यावेळी रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी विलास परशुराम बापी, चेअरमन सिंचन नगर सहकारी संस्था धुळे येथे सर्व आमचे रहिवासी इथे तक्रार देण्यासाठी आलेले आहेत। आमच्या 76-2 गटमध्ये लागून असलेला 9 मीटरचा रस्ता येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अतिक्रमण केलेले आहे। त्यामुळे सर्व रहिवाशांना येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे। तसेच त्या जे वहिवाट आहे त्या वहिवाटीला लागून एक मोठा बिअर बार आणि हॉटेल उघडण्यात आलेली। ते रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत मोठमोठ्याने DJ चालवतात, आरडाओरडा करतात व दारूच्या बाटल्या या रहिवाशांच्या घरावर फेकतात। त्याबाबत आम्ही निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेलो आहोत।